नमस्कार. नमस्कार. ते मम्मीने सांगितलं मला काय बोलायचं असेल ते बाजूला जाऊन बोलून घ्या तुम्ही. हा का? हा बोला की मग. काय ना मग तेच आपलं लग्नाचं बोलणी करायला होते. तुम्हाला काय वाटतं हो? मला काय वाटणार आहे ना? नाही ते नाही, तुम्हाला पसंत बिसंत असते का हो? मी आता ते पण कसं सांगणार ना मी, म्हणजे घरच्यांना सांगणार ना. नाही नाही, घरच्यांचं सोडून द्या हो तुम्ही. आपलं घरचं चांगलं असतंय. सायकल पंक्चरचं दुकान आहे, पानपट्टीचं दुकान आहे माझं. साधा सुद्धा माणूस नाही मी, पैशावाले चांगले. हा मम्मीने सांगितलं असतं की हो तुम्हाला असं काय करला बे. ते सांगितलं मला. हा हा, ते सांगायचं म्हणजे मला पण तुम्ही आवडला बघा. म्हणलं लग्नाचा विषय उशीर नको करायला, सांगून टाका डायरेक्ट तुम्हाला. नाही ते सगळं ठीक आहे, पण ही फॅमिली पॅक जरा जास्त वाटत नाही का? व्यायाम करायला की हो मी. व्यायाम बिम करतो, सगळं हात घालतो हिरी विरी. आताच जिम लावला बघा माझा बाप. हो का? हा 500 रुपये फी भरायला महिन्याचं म्हातारे. फक्त 500? हा सोलापूरची जिम असं आमचे स्वस्तच असते ते. हो का? हा. मला कालच एक पोलिसाचं थळ बघून गेलंय, आणि मी असं फॅमिली पॅक संग लग्न करायचं म्हणजे जरा वेगळं वाटत नाही का? पोलिसाचं चांगलंच आहे की हो, पण पोलिसाचं कसं असतंय, बदली होणार 10 ठिकाणी, पोरं बाळा घेऊन फिरणार. आपलं बघा चांगलं सोलापूरचं आहे. पानपट्टी सायकल पंक्चर दुकान सोलापुरातच राहायचं मस्तपैकी. पोरं शिक्षण करता हो. फक्त टपरीवर चलल? पंक्चरचं दुकान बी आहे की हो, स्टोअर रिपेअरिंगचं बी टाकू आपण. चालतंय. मग घरचे काय म्हणतात? घरच्यांचं सोडा की हो, आपलं लग्न करायचं, घरच्याला काय विचारता हो तुम्ही? हे मला नाही आवडत आहे असं फॅमिली पॅक घेऊन. मी आता पाहुणे रावळ्यात जायचं म्हणजे मी कसं ना असं फॅमिली पॅक संग जाणार? नवरा तुम्हाला करायचं की हो, पाहुण्या रावळ्याला लग्न करायचं का आमच्याशी? मलाच करायचं आहे, पण मला नाही आवडत की असं. आणि मला खूप काय करायचंय, शिक्षण. शिक्षण करा की हो. शिक्षणचं आम्ही काय बोलायला का तुम्हाला? आम्ही काय पुस्तक फाडतो का तुमचे? शिक्षण करायचंय. काय शिक्षण करायला तुम्ही? शिक्षणच नाही, मला नोकरी पण पाहिजे. ही काय तुमच्या याच्यावर गॅरेजवर आणि ह्याच्यावर चालणार आहे का? नोकरी करायला मी काय कंपनीचा मालक आहे का तुम्हाला नोकरी द्यायला? असेल हिंमत तर जाऊन तुमची तुम्ही शोधा की. लईच बोलायला लागले असं वाटत नाही? लय बोलायला तुम्हीच जास्त बोलायला. काय सारखं म्हणजे डेअरीचं काढायला का लोकांच्या बापाचं खातो का आम्ही? हा काय बोलायला का भावडोने? तुम्ही तुमच्याच बापाचं खाताय म्हणून तर दिसतंय एवढं. हा मम्मीला सांगालो मी, असली पोरगी पसंत नाही मला. मला पण असला पोरगा पसंत नाही. हा मम्मीला सांगणार मी, नगरची पोरगी मावा खाऊन थुकत होती माझ्यावरती. काय बी बोलायली उगा. नगरी, पण आमचा नगरी तडका नाही पाहिला अजून. हा आमचा मी सोलापुरी झटका बघितला ना तुम्ही. हा बाजरीचा कडक भाकरी असं ठणा डोक्यात मारले ना, अक्कल येते बघ जागेवर मग तुझी. सांगायला भाकरीने डोकं फोडताय काय तुम्ही? हे काय ढेबरं नुसतं, आणि लागलंय शायनिंग हा नाही तर माझ्या पुढं. का शायनिंगचं बोलायली? नोकरी शोधता ना, तुला नोकरी देतो बघ मी. माझ्या इथं पंक्चर काढायला. हा पंक्चर काढायला ते नाही तर पार काय करते? तू का बे पंक्चर काढायची? तुझं तोंड दिसायला पंक्चर झाल्यावानी लागली पंक्चर काढायला तू. स्वतःच बघा एवढं फुगले. हा फुगलं मग हवा भरली त्यात, पंक्चर नाही झालं माझं तोंड. सांगालो मी. सोलापूर काय तुम्ही मगासपासून ऐकायला मला? त्याच्यात बी हवा भरली आणि इथं बी हवा भरली. हा मग आमचीच हवा असते बघ. सांगालो तुला. लय बोलायचं काम नाही. हा लय बोलायचं काम नका. मी बी बाई माणूस म्हणून ऐकून घेतलं, फडवल दिशेत ठेवून दिले. मी पण लय बडबड ऐकून घेतली पहिल्यांदी. हा नाही जास्त निघायचं नाही. रानात बिरात कोण नाही, असं बाजूला घेऊन बुक्क दिले की नाही, गिपी अक्कल ती. मग तुला सांगालो. दगड टाकीन दगड डोक्यात. काय दगड टाकीन? दगड उचला का तुला? सांगायला उगा मला. मग काय मग हे असं नुसतं फसवून नाहीये मी. सांगालो माझ्या मम्मीला, असला झिपरा पसंत नाही मला बी. सारखं मम्मी काय लावलंय? मम्मीच्या पदराखाली अजून बी लपून राहतंय काय नो? मम्मी असालो माझी. आईच्या पदराखाली अख्खी दुनिया लपते बघा. मी लपला म्हणून काय बिघडलं? हा मम्मीच्या पदराखाली राहणार चाललंय बायको करायला. हा चल निघ मग. नको दाव मला तोंड तुझं. तुम्ही पण नाही दाखवायचा, निघ. हा निघायचं तुम्ही बघा हो. आमच्या गावात तुम्ही पोरगी बघायला आला. आम्हाला पण असल्या गावात नाही राहायचं. हा नका मग निघा की लवकर. चाललोय आम्ही पण. हा जेवण बिवण केलं असं, खायचं तर खावा, नाही तर हाला बघा. आम्हाला नाही खायचं तुमच्या घरचं जेवण. पळा तिकडे. हा मग निघा. चांगलं पोरग बघायला होतं का शायनिंग करायला मला.